सावत्र बहिणीचा अत्याचार भाग पहिल्यात वडील गोपय्या मजुरीच्या कामाला जाताना शांतीला छोटी बहीण मालिनीचं लक्ष ठेवायला सांगता. बाहेर खूप ऊन असल्याने मोठी बहीण शांती छोटी बहीण मालिनीला बाहेर जायला नाही सांगत. उन्हात जळत असलेल्या दगडावर मी सांगेस तर उभी राहशील तर मी उन्हात नाही जाणार, असं छोटी बहीण मालिनी शांतीला सांगते. शांती जळत असलेल्या दगडावर उभी राहते. उन्हाने चक्कर येऊन पडून जाते. त्याने वडील गोपय्या मालिनीला समजावून सांगतात. ती गोष्ट मनात ठेवून शांतीच्या पायावर मिरची लावते मालिनी. जळल्याने शांतीला चक्कर येऊन ती पडून जाते. त्याच्यानंतर काय होतं सावत्र बहिणीच्या अत्याचारच्या दुसऱ्या भागात बघू. अंधार झाल्याच्या वेळी सगळे मुलं आपल्या घरी जातात. मालिनी घरी येते. दरवाजा उघडून बघते. सावत्र बहीण शांती जमिनीवर असते. हे काय, ही पप्पा येतानाच्या वेळेस खाली झोपली आहे. पप्पा मला ओरडायला हवे म्हणून असं करत असेल. पहिले ही मिरची साफ करायची आहे. बोलून बाहेरून झाडू आणून मिरची साफ करते मालिनी. सगळ्या घराची फरशी पुसते. तरी पण शांती न हलता तिकडे झोपलेली असते. ग्लासमध्ये पाणी आणून शांतीच्या तोंडावर मारते. तरी पण शांती नाही उठत. ती जरा पण हलत नाही. हे बघ दीदी, पप्पा यायची वेळ झाली आहे. मला ते ओरडतील म्हणून तू असं करते आहे हे मला माहिती आहे. आता उठशील का नाही? शांतीला मालिनीचं बोलणं ऐकू नाही येत. आपल्या बहिणीला नाटक करताना बघून मालिनीला खूप राग येतो. आपल्या हातात असलेल्या ग्लासने शांतीला जोरात मारायला लागते. तरी पण शांती बिलकुल नाही उठत. तू पप्पांकडून मला मारच नाही तर ओरडा सुद्धा खाऊ घालणार आहे, ठीक आहे, असं घराच्या बाहेर बसते मालिनी. एकटी उदास बसलेली असते. तेवढ्यात गोपय्या घरी परत येतो. घराच्या बाहेर बसलेल्या मालिनीला बघतो. मालिनी, काय झालं बेटा? एकटी बसली आहे. दीदी कुठे आहे? ते पप्पा, दीदी झोपलेली आहे. आत्ता का झोपलेली आहे? बोलून घराबाहेर बसलेल्या मालिनीला आत घेऊन येतो गोपय्या. दरवाजाजवळ झोपलेल्या शांतीला बघतो, पण गोपय्या शांतीला नीट बघत नाही. झोपलेली आहे हे समजतो, पण बेशुद्ध झाली आहे असा विचार पण नाही करत. अचानक मिरचीचा वास येतो गोपय्याला. मिरची पावडर परत पाडली बेटा तू? बाहेरून आत आणताना हातातून पॅकेट पडलं पप्पा, म्हणून मिरची पडली. अच्छा, तुझ्या डोळ्यात तर नाही गेली ना? नाही पप्पा. अच्छा, दीदी जवळच थांब, मी बाहेर स्वयंपाक करतो. असं बोलून बाहेर चूल पेटवतो. तांदूळ धुवून चुलीवर टाकतो. दुसरीकडे बटाट्याला कापतो. दीदी, ते बघ, पप्पा आले आहेत, तुला बोलवता आहे, असं मालिनी बोलते. तरी पण शांती बिलकुल हलत नाही. तेव्हा मालिनी घाबरून जाते. काय झालं तिला? बिलकुल आवाज येत नाही. पप्पा आल्यावर पण नाही उठत. हे नाटक नाही करते, असं शांतीच्या नाकाजवळ हात ठेवते मालिनी. श्वास नाही घेऊ शकत असं वाटतं तिला. ती एकदम घाबरून जाते. घाबरत घाबरतच बाहेर स्वयंपाकघरात असलेल्या गोपय्याकडे येते मालिनी. घाबरून गोपय्याला असं बोलते. पप्पा, पप्पा, एकदा दीदीजवळ या, तिला बघा. काय झालं बेटा? झोपलेली आहे ना? झोपू दे, जेवण झाल्यावर उठू. अहो पप्पा, मी खूप वेळापासून दीदीला बोलावते आहे, तरी पण बिलकुल उठत नाहीये. गोपय्या चूल सोडून लगेच शांतीजवळ येतो. तेव्हा शांतीला बघतो. तेव्हा त्याला झोपलेली नाही तर पडलेली आहे असं वाटतं. जर झोपलेली असती तर चटई टाकली असती, पण शांतीने नाही टाकली म्हणजे शांती झोपलेली नव्हती, पडलेली आहे असं गोपय्याला समजतं. बेटा शांती, 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 उठ बेटा. उठवताना शांतीचा हात पकडतो गोपय्या. गार पडलेला असतो. हे काय, हात तर गार पडलेत. काय झालं बेटा? थांब, राणी दीदीला बोलवून आणतो. तू दीदी जवळ थांब. असं बोलून पळत राणी दीदीजवळ जातो गोपय्या. राणी दीदी,
राणी दिदी, एकदा घरी या. मोठी मुलगी चक्कर येऊन पडली आहे. उठवून पण उठत नाही. एकदा येऊन बघा. ओ, येऊन बघे गोपय्या, तुम्ही घाबरू नका, चला. असं राणी दिदी आणि गोपय्या दोघं गोपय्याच्या घरी येता. राणी दिदी शांतीला बघते, डोक्यावर हात ठेवून बघते, हात पकडून बघते, पण राणीला काहीच समजत नाही, काही पण समजत नाही. डोळा उघडून बघते तेव्हा पण काहीच समजत नाही. गोपय्या पण खूप चिंतित होतो. मालिनी पण भ्रमात बघत असते. तिने बोलतानाच मी दरवाजा उघडून दिला असता तर इतकं टेन्शन नसतं आलं. खूप वेळापासून बाथरूमला जाण्यासाठी रडत होती. मी लक्ष नाही दिलं. ही तर उलट मला रडवेल. ही जिवंत राहिली पाहिजे, नाहीतर पप्पांच्या हाताने मी मरून जाईल. असं पण पप्पाला माझ्यापेक्षा जास्ती शांती आवडते. जे बोलेल ते ऐकून घेतात. जे आणता ते पहिले तिच्यासाठीच आणता, तिलाच पहिले देतात. म्हणून आता पुढचा विचार करते आहे का, असं स्वतःशीच बोलते मालिनी. गोपय्या, शांतीला पहिले कॉटवरती झोपवा. राणी दिदीने सांगितल्यावर लगेच गोपय्या शांतीला खालून कॉटवरती टाकतो. गोपय्या पण चिंतित होतो. शांती बेटा, शांती. बोलून हात चोळत असतो गोपय्या. त्याच्यानंतर डोळ्याजवळ येऊन बघतो गोपय्या. डोळ्यावरती मिरची असते. ते बघून गोपय्याला मालिनीवरती शक होतो. गोपय्या तिला रागात विचारतो, मालिनी, मी गेल्यानंतर काय झालं? ते पप्पा. घाबरू नको बेटा, मी काहीच बोलणार नाही. सांग काय झालं? ते पप्पा, तुम्ही कामाला गेल्यानंतर दीदीने खेळू नाही दिलं. मी ऐकलं नाही. दीदी झोपलेली होती. बाहेरून कडी लावून मी खेळत होते. 2-3दा आवाज दिला, पण मी नाही आले पप्पा. खेळत होते. काय माहीत काय झालं. अंधार झाल्यावर तुम्ही यायच्या भीतीने आत आले. दरवाजा उघडला तर दीदी तिकडे पडलेली होती. बोलून सुद्धा उठत नव्हती. मालिनीचं म्हणणं ऐकून गोपय्याला खूप राग येतो. खूप जोरात गालावर मारतो मालिनीला. छोटीला मारल्यावर मोठी डोळे उघडेल का? नाही ना. पहिले शांतीला गावातल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. मला पण काहीच समजत नाहीये. गोपय्याने मारल्यावर मालिनी बाहेर येऊन चुलीजवळ बसते. गोपय्या वेळ न घालवता शांतीला खांद्यावर घेऊन दवाखान्यात घेऊन जातो. राणी दिदी चुलीजवळ बसलेल्या मालिनीकडे येते. शांतीला काय केलं तू? एकदम बेशुद्ध केलं बिचारीला. किती लाडात वाढवते तुला. तुझी सावत्र बहीण आहे, पण आईसारखं प्रेम देते. राणी दिदीचं शांतीबद्दल चांगलं बोलणं मालिनीला आवडत नाही. रडणं थांबवून राणी दिदीकडे रागात बघते. ते राणी दिदी बघते. बटाट्यासारख्या डोळ्यांनी का बघते आहे? मालिनी राणी दिदीला तसंच बघत राहते. मी तसंच बघते, तुला नाही आवडत तर जा. किती घमंडी आहे. एक दिवस माझ्या हातून मार खाशील, पाय पकडशील तरी नाही सोडणार. पहिले तू माझे पाय पकडण्यापासून स्वतःला वाचव. मी तुझे पाय का पकडू, बटाटा डोळा? बोलून मालिनीच्या डोक्यावर बुक्की मारते राणी दिदी. मालिनीला त्रास नाही होत. 1106. 1106 हे काय आहे? आत्तापर्यंतच्या बुक्क्यांचा हिशोब आहे. तुला ते परत द्यायचे आहेत ना? बापरे, पंगा नको घ्यायला, असं राणी दिदी घाबरून चालली जाते. गोपय्या शांतीला पद्मा चिकित्सा रुग्णालयात घेऊन जातो. तिकडे बेंचवर झोपवतो गोपय्या. काय झालं गोप्या? काय झालं माहित नाही सर. 10 तास झाले आहे. चक्कर येऊन पडली आहे. तर इतक्या वेळ काय करत होता? मी संध्याकाळी कामावून आल्यावर असं झालं आहे. बघितल्यावर घेऊन आलो. डॉक्टर शांतीचा हात पकडून पल्स बघता. पल्स रेट खूपच कमी आहे गोप्या. डॉक्टर हार्टबीट पण चेक करता. अरे, हृदयाचे ठोके पण खूप कमी आहेत. कोणत्या तरी गोष्टीवरून घाबरली आहे. दोघी बहिणी घरी राहतात सर. मी कामावरती जातो. घरी दोघींमध्ये काय झालं माहीत नाही. ही मुलगी रडत रडत बेशुद्ध झाली आहे. हे औषध देतो, लक्ष ठेव. हो सर, लक्ष देईल. डॉक्टर शांतीला इंजेक्शन देतात, औषध पण देतात. ते घेऊन शांतीला उचलून घरी जातो. छोटीला मारलं मी.
आता ती घरी एकटी काय करत असेल माहीत नाही. विचार करत चाललेला असतो गोपय्या. घराच्या बाहेर चुलीजवळ बसलेली मालिनी जळता लाकूड हातात घेऊन बसलेली असते. त्याच्यानंतर काय होतं पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ही स्टोरी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कॉमेंट करा. अशा इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.